जर तुम्ही निसर्गप्रेमी असाल, तर जंगल आणि वृक्षांना त्यांच्या मर्जीप्रमाणे बिलकुल पण त्रास न होऊ देता वाढू दिलं, तर ते कसे वाढतात हे तुम्हाला चांगलं माहिती असेल आणि किती छान वाढतात. आता इथून बघा 3 ते 4 किलोमीटर दूर कोकणातलं एक गाव आहे. संपूर्ण जंगल आहे. हा रस्ता काही वर्षापूर्वी वन विभागाने बनवलेला जंगलात येण्यासाठी किंवा इथं लक्ष ठेवण्यासाठी. उंच टेकडे आहे इथं आणि पूर्ण इथं पण जंगल एरियाच आहे. संपूर्ण गाड्यांची पार्किंग वगैरे होती त्या काळी. तर त्याच्या शेजारी हे आहे वन विभागाची चौकी, ती जुनी मोडकळीस आलेली पूर्ण. आणि हे आहे वडाचं झाड. हे चौकी आणि वडाचं झाड दोन्ही एकाच वेळेस वाढायला सुरुवात झाली किंवा एकाच वेळेस वापरायला सुरुवात झाली. ज्यावेळेस चौकी बनली त्यावेळेस वडाचं झाड लावलं गेलं. 25 वर्षापूर्वीची गोष्ट असेल. आज दोघांची अवस्था बघा. वन विभागानंतर इथं पसारा दुसरीकडे नेला, म्हणजे थोडीशी मोठी चौकी बनली त्यामुळे ही बाजूला पडली आणि जंगलात खूप आतमध्ये होती. पण हे वडाचं झाड बघा वाढत गेलं आणि किती मस्त वाढलंय. ते जंगल त्यांच्या मर्जीप्रमाणे आणि मनमोकळं वाढू दिल्यास त्याचा बघा किती सुंदर नजारा होऊ शकतो.